तसं गाढव हा एक पशु आहे ना, घोडा हा एक पशु आहे, गाय ही माता आहे, जर्सी ही माता नाहीये, तो एक पशु आहे. बरं, पशु आणि गौ माता, मग गाईलाच का गौ माता म्हणतो? बाकीच्या सगळ्यांना का नाही म्हणत? बाकीचे सगळे प्राणी पण तर दूध देतातच ना, बाकीच्या गोष्टींना आपण माता का नाही म्हणत? बाकी कुठल्या प्राण्याची विष्ठा आपण का आदराने प्राशन नाही करत? बाकी कुठल्या प्राण्याचं मूत्र का आपण नाही प्राशन करत? बाकी कुठल्या प्राण्याचं मूत्र आपण आपल्या घरात का नाही शिंपडत? पूजेमध्ये का बरं शेणाचा आणि पंचगव्याचा उल्लेख असतो? मग आता गाय म्हणजे काय स्पेसिफिकली? मग आता तुमचा जो प्रश्न होता, बरं त्यांना वाटतं की गायचं चित्र काय बघितलंय, तर गाय म्हणजे माहिती, गायला 4 पाय असतात, नाक असतं, डोळे असतं, हे असतात. पण एक फार महत्वाचं डिटेलिंग असतं जे आपण विसरलो की कोणी सांगितलं नाही आपल्याला. ते म्हणजे गायचं वशिंड. वशिंड म्हणजे खांदा. तिच्या शिंगाच्या पाठीमागे जो असा उभावटा असतो त्याला म्हटलं जातं वशिंड. या वशिंडापासून ते तिच्या शेपटीपर्यंत एक नाडी जाते, त्या नाडीला म्हटलं जातं सूर्यकेतू नाडी. आणि ही जी सूर्यकेतू नाडी असते ती फक्त आणि फक्त भारतीय वशिंड असणाऱ्या गायीमध्येच आढळते जगामध्ये. ती सूर्यापासून केतूपर्यंतच्या सर्व ग्रहांची एनर्जी खेचू शकते आणि आपल्या गव्यांच्या मार्फत ती आपल्याला देऊ शकते आणि ती समतोल करते. आता हे प्रॅक्टिकली कसं आपण ते पुढे बघूच. पण ही जी सूर्यकेतू नाडी आहे, ही सूर्यकेतू नाडी किंवा हे फीचर असणारं एकमेव टूल म्हणजे देशी गाय.